चॅप्लिननी म्हटलेलं आहे, अ डे विदाउट लाफ्टर इज अ डे वेस्टेड. म्हणूनच तुमचा दिवस हा हसल्याशिवाय संपू नये यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, आपले उन्हाळा स्पेशल एपिसोड सुरू आहेत, ज्यामध्ये आठवड्याच्या शेवटी निवडली जाणार आहे परफॉर्मर ऑफ द वीक जोडी आणि त्याच्या लेखकाला मिळणार आहे कलर्स मराठीकडनं एक स्पेशल गिफ्ट. मित्रांनो, मे महिन्याचा सीझन म्हणजे लग्नाचा सीझन आणि इथे तर एकाने आयोजित केलाय सामुदायिक विवाह सोहळा. बघूया तिकडे काय चाललंय. येतोय सुसाट वाईस कॅप्टन शशिकांत, जोकर योगिनी आणि कॉमेडीचा सुतळी बॉम्ब अरुण कदम. सांगा चंद्रप्रभू कुणी हा पाहिला, सांगा चंद्रप्रभू कुणी हा पाहिला, सांगा व्यंकटरमण पाहिला, सांगा गौतम स्वामी हा पाहिला, सांगा मालगुडी कुणी हा पाहिला. नातेवाईकांना कळवलंय? केव्हा चालत ते टायमिंग काय ठरलंय मग? वेळ केव्हाच टळून गेली. 11:30 होती. अरे देवा, अजून बॉडी आली नाही? बॉडी आली. नवऱ्याला शोधतीये मी माझ्या. तर मेलेल्या नवऱ्याची वाट का पाहावी ना? त्याला मनातून आठवा, मनातून. नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. नवऱ्याला आठवत नाहीये, मी शोधतीये त्याला. म्हणजे तो जिवंत आहे? म्हणजे काय? जिवंतच आहे. लग्न करायचं मला त्याच्याशी. माणूस आहे ना मग? हा काय प्रश्न आहे? मग त्याला कान असतील ना? अरे मग आरडाओरडा करून बोलवा ना त्याला. अहो, मी हाका मारून मारून दमले. तुमचं 1000 माणसांचं लग्न लावायचा सोहळा आहे. किती गोंधळ आहे इथे. कोणाला काही कशाचा पत्ता आहे का? अहो, हे मीच केलंय, मीच आयोजक आहे याचा. तुम्ही या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजक आहात? हो. मग इतका गोंधळ का चालला इथे? अहो, कसं आहे माहितीये का, की मला एकाच मांडवात, एकाच दिवशी, एकाच मुहूर्तावर 1000 जोडप्यांचं लग्न लावून द्यायचं. मला नवीन रेकॉर्ड करायचं आहे. तुमच्या या रेकॉर्ड पायी नवरे हरवलेत सगळ्यांचे. मी केव्हापासून हाक मारते हो. चंद्रप्रभू, व्यंकटरमण, गौतम स्वामी, मालगुडी. अहो, हाक मारल्यावर 15 जण समोर येऊन उभे राहतात. 15 जणांना हाका मारल्यावर 15 जण समोर उभे राहणार ना? हो, कसं आहे, सामूहिक विवाह सोहळा जरी असला ना, तरी तुम्हाला समूहाशी लग्न नाही करायचंय, तुम्हाला एकाशीच लग्न करायचंय. हे एकाच माणसाचं नाव आहे. दक्षिणेकडे असंच असतं. मग सरळ सांगायचं ना. तुम्ही एवढी 4-5 जणांची नावं घेतलं, मी कन्फ्युज नाही होणार का? तुमच्यासारखंच माझंही कन्फ्युजन झालंय. नाव तेच आहे. ऐका ना, तुम्ही ऑर्गनायझर आहात ना, तुम्ही जरा बघा ना, इन्फॉर्मेशन काढा ना. कुठे गेलाय माझा नवरा? नंबर सांगा. 9822012345. हो, देईन मी नंतर मिस कॉल. नंबर सांग. नंबर हाच आहे. हा हा. ओ, 52 नंबर. लवकर सांगा ना, काय झालंय? 52 नंबरच्या माणसाने 4 तासापूर्वीच लग्न केलंय. आणि तो हनीमूनला सुद्धा गेलाय. भगवान, मीच पॅकेज ठरवलं होतं ना लोणावळ्याचं. तुम्हाला सांगतो, तो 1 वाजता निघाला आणि 1:30 वाजता पोहोचणार होता. आता वाजले 3, म्हणजे त्या उरलेल्या 1.5 तासात सगळं उरकलं असेल. भगवान, आता मी काय करू? मी कुणाशी लग्न करू? हे बघा, मी तुम्हाला 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 13. 13 नंबर आहे. 13 जायला 13 करू. गिनगिन. मग इकडं कधीपासून इंतजार करता रा? आहे कुठं 13? माझा आयटम आहे कुठं? काय नंबर काय तुमचा? 13. 1 मिनिट थांबते. असला तो पण आतमध्ये आहे. हे बघ, 13. 1 3, 13. 13 क्या होगा? 13 नंबर गया. काय बोलतोय? काय झालं की 13 नंबरच्या मुलीने दुसऱ्या माणसाची लग्न केलं आणि हनीमून पण करून आले. ते स्टेटस पण टाकलाय. नाईस एक्सपिरियन्स. असं पोरींना. मग आता माझं काय? मग मी लगीन करू का नको? जाचला. हे बघ, तू फक्त जगत राहा. तुझ्यासारख्या माणसाला जगणं हे लग्न झाल्यासारखंच आनंद मिळेल.
तुला समुद्रात नेईन ना असा हुक अडकवीन ना मास पकडीन तुझ्या सकट काढला काय मला बस 13 नंबर कुठे सांगतो काय काढू नका सांगतो. हे बघा मान्य आहे माझ्याकडून चूक झाली आहे. मी करतो ना, मीच सगळं करतो, टेन्शन घेऊ नका. कोण डॅमेजर आहे तिकडचं? मॅनेजर हा तेच ते एकूण एक आहे पण कुठं आहे 13? मी करतो. मी काय ए चल काय करेक्ट मी करेक्टच आहे. हा ते तुम्हाला सांगतो. बघा मॅडम, काय? माझं ऐका, तुम्ही एकमेकाशी लग्न करा ना, म्हणजे माझं 1000चं टार्गेट पूर्ण होईल ना. ए इकडे 1000चं टार्गेट पण इकडे थोबार बघू इकडे तुझा वासाऱ्या. रे माझ्या बाला रे ये चिकना माल. मी तयार आहे त्याशी लग्न करायला. तयार आहे तुमच्याशी लग्न करायला. काय तयार इकडे हो. काय तुम्हाला काय वाटलं माझ्याशी लग्न करायला तयार होऊन तुम्ही माझ्यावर उपकार करताय? अरे आपण दिलदार आहे आधीपासून. एक काम कर, तिकडे जा आणि भांडी घासून घे. भांडी कसं बोलतो? मी आहे ना सर, मी सांगतो ना. अहो मॅडम ऐका ना, काय आहे मी काय म्हणतो, करून घ्या ना तुम्ही ऍडजस्टमेंट थोडस. ऍडजस्टमेंट? हा तुम्हाला काही ट्रेन मधली 4 नंबरची सीट वाटले का मी? म्हणजे ऐका ना, जरा थोडं ऍडजस्ट करून घ्या ना. नाही, अजिबात. हं? अशी ऍडजस्टमेंट आहे का ती? जरा नीट बघा त्या माणसाकडे. देवानी त्याला ऑलरेडी ऍडजस्ट करून पाठवलं. सर मी आहे ना मी करतो ना. मी करतो, तुम्ही रागवू नका. रागवू नका. मी अहो मान्य आहे की तो थोडा काळा आहे. थोडा काला टोटल काला आहे मी. बघा या माणसाचा प्रामाणिकपणा बघा. मान्य आहे की त्याची थोडी हाईट कमी आहे. हे फालतूगिरी परत तेच लागले. थोडी हाईट कमी आहे, 4.5 आहे. मिलिटरी माणूस बोलतो जा घरी, नॉट कम्प्लीट मॅन. प्रामाणिकपणाचा कळस आहे माणूस, कळस. मान्य की थोडा अशिक्षित आहे. काय बोला? अशिक्षित? हे कन्फर्म अशिक्षित आहे मी. है ना बघितलं हे माहितीये माझा भाऊ सही करताना मी वर लाईन मारतो. वर लाईन मारतो. बघा काय प्रॉब्लेम? काही स्टँडर्ड आहे का या माणसाला? ते झाले. मी एक वेल एज्युकेटेड मॅनर्ड असलेला मुलगा पाहिलाय जो माझ्या आई वडिलांना पण आवडलाय. मला तोच मुलगा हवाय. अरे काय चाललंय? तोच हवाय. बघा माझा ऐका तुम्ही, की सरकारकडून आंतरजातीय विवाह केल्यानंतर तुम्हाला जे काही पैसे किंवा भांडी कुंडी मिळणार आहेत ना, ते मिळणारच आहे. अरे पण मला भांडी नको आहे, मला कुंडी पाहिजे. अरे त्या कुंडीन मी माझ्या वंशाची वेल लावणार आहे. अरे वेल आले, तिला बोल तयार हो लग्नाला माझ्याशी. ओ बघा, अहो माणूस बघा, हो मन बघा, त्याचं केवढं मोठं मन आहे त्याचं. इकडे तू इकडे ज्या असला तिला बोल माझ्याशी लग्न कर. हा अरे मी कोलीवाऱ्याची माझी राणी बनवून तिला ना रोज व्हरायटी मच्छी देन तिला खायला. बोल ऐकत मॅडम, राणी बनवणार तुम्हाला व्हरायटी मध्ये मच्छी. बघितलं जायला कवरी सेन्सिटिव्ह आहे. नुसतं लग्नाचं बोललं तर वॉक करते ती. हा माणूस मच्छी खातो? छी नाही रे, मच्छी. तू नॉन व्हेजिटेरियन आहेस? कोण बोललं? कोण बोललं? आय एम महाराष्ट्रीयन. सॉरी, मला या माणसाशी अजिबात लग्न करायचं नाही. स्टॉप इट. अहो हे काय चाललंय? हो तुम्ही दोघांनी लग्न नाही केलं तर माझं 1000चं टार्गेट पूर्ण होणार नाही. हो हे बघा, तुम्ही लग्न करा, नाही तर आयुष्यभर एकटे राहाल तुम्ही. एकटे चालेल, मी आयुष्यभर एकटी राहिली तरी चालेल, पण या माणसाबरोबर मला लग्न करायचं नाहीये. एक प्लीज सायलेन्स. तिला बोल. चालेल. हॅलो. Yes. Oh, hello. Don't shouting. Okay, no problem. Yeah. Hello. Yes. Yeah. Well, sure, correct the deal. Yeah. Venu, वसाड्या मेनू नाही रे. वेनू जागा ठिकाण. Deal is the spot. Okay. Express Highway MacD. Oh no, Panvel MacD. No, toll free. Yeah. And send my chartered plan.
Okay? Come on. Yeah. Well, and how much the deal? 50 crore? Oh, I want 85 crore, okay? And confirm is again for, okay? Don't shouting and slightly the thing. Bye. वा दुसरा फोन आला. हॅलो वल्ल काय बोल तिकडे मिस्टर शेखचा फोन आहे जा. रे बस वगैरे अरे मला माहिती तुमच्याकडे डिझेलची खाण असती, तुमच्याकडे पेट्रोलची खाण असती, पण ती खाण आम्हाला नाही पाहिजे असती, कारण कणकवलीमध्ये माझे 25 पेट्रोल पंप असती. मला फक्त खोबरेल तेलची खाण पाहिजे असती. या वल्ल खानला विचार, पटला तर मला फोन परत कल्ला. ओके बाय. दुबई दुबई. तुम्ही नक्की कोण आहात? मी हा? स्पायडरमॅन. कॉमन मॅन अँड डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ द कॉमन मॅन. बाय द वे तुम्ही अजून काय काय करता? काय नाही करत. नाही म्हणजे काय नाही करत. काय करता? अरे मांजा रेतीचं 250 ट्रक आहे, 300 वॉटर टँकरचं ट्रक आहे, 200 सुका आणि वल्ल बोंबीलचं ट्रक आहे. आपल्या गावात नुसतं टरक आहेत आपले. मला चालेल. काय ट्रक नाही टरक वाला झाला, पण मला नाही चालणार ना. नाही ऐका ना, मला चालेल, खरंच चालेल मला. झाला लग्नाच्या आधी कौरव बोलते. सॉरी म्हणजे मग चुकलं. लग्नानंतर कौरव बोलणार आहे ती. नाही, सर मी काय मला बोलतो की नाही चालणार रे बरं. ऐका ना. आणि प्रॉब्लेम तुला कळत नाही, गौरी ती गोरी आहे ना. मी कौरा कालाय, मॅच होईल काय? तिला एक काम करायला लागेल, काय? उन्हात सुकवावं लागेल. सुकेल ना, काल करायला लागेल तिला, मॅच नको व्हायला. सुकाल ना तुम्ही. उन्हात हा तयार आहे. नाही मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत. सर जरा माझं बघा ना ऐका काही ना. जमतंय का? नाही करू होईल- शकत मी होईल तुझ्याशी adjustment, लग्न. ऐका ना माझं. अरे नाही करू शकत बाबा लग्न मी. सर मग तुम्हाला कोणाची लग्न करायचं आता? यांच्यासाठी कोणता आयटम आणू मी? अरे आपला आयटम आहे 13 नंबरचा, तिच्याशीच लग्न करू शकतो मी. अरे मांजर रावस मासा. जागा कुठं आहेस तू? मी कवरच शोधलं तुला. कुठं अरे आहेस? मी पण कौर शोधलं तुला. या डॅमेजरनी माझं लगीन एका आलूवाडी सोबत लावून दिलं. चंद्रप्रभू व्यंकट रमण गौतम स्वामी मालगुडी असं नाव आहे त्याचं. अरे त्याच रे हनीमूनला गेल्या आणि मुंडवला काढलं तेव्हा मला कळलं की हा माझा हिरो नाहीच आहे. हा मग मग त्याला बोंबील वाणी सोलला आणि फोडलं आणि तुझ्यापाशी आले बोल. अरे माणसं सोलं ए मधल्या मांगव जरा. अबक मेंटन ऍटम आहे आपला, मेंटन ऍटम. कलर गेला तर पैसा वापस ना. फिगर बघ फिगर. फिगर हा जित्ताडा मासा अशी फिगर लागते काय? चालक तुला माहितीये काय, 4च तासाचा पॅकेज आहे. 4 तासात सगळं उरकायचं. थँक्यू. चला माझं 1000चं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे. माझं लग्न राहिलंय, टार्गेट कसं कम्प्लीट झालं? तुम्हाला मगापासून सांगतो या माणसाची लग्न करा तर माझा तुम्ही फिरताय ऍटिट्यूड घेऊन फिरताय. हाच ऍटिट्यूड राहिला ना तर आयुष्यभर नावाच्या पुढे कुमारी लावावं लागेल तुम्हाला. ऐका ना तुम्ही का ऐका नाही असं नका. मकरंद सर कसं वाटलं परफॉर्मन्स? वा क्या बात आहे. मला अतिशय आवडलं तुमचं सादरीकरण. क्या बात आहे. आणि अरण्या तू एका दमात इंग्रजी सगळं बोलला. कोण मला कौतुक, मला इतका आनंद झाला तुझ्या त्या फोनचा. क्या बात आहे. मला खूप आवडलं आणि पहिल्यांदाच मी एका अख्ख्या ग्रुपला टोपी घालेली याचाही मला जास्त आनंद. रेणुकाताई तुला कसं वाटलं परफॉर्मन्स? सुपर हिट परफॉर्मन्स होता. योगिनी क्या बात है, तू फार सुंदर परफॉर्म करतेस. आणि शशा नॉर्मली खूप म्हणजे हाय पिच्ड असा परफॉर्मन्स तुझा असतो, पण आज खूप रिस्ट्रेंट परफॉर्म केलंस तू आणि तरी अप्रतिम परफॉर्मन्स होता.
आणि अरुणजी तुम्हाला खूप मिस केलं आम्ही. इतकं अप्रतिम आणि इंग्लिश तुमचं वा वा. क्वीन एलिझाबेथ 2 ऐकलं ना तर ती म्हणजे पण सुपर्ब होतं. इवन वनिता तुझी क्या बात है यार. एंट्री तुझी मला वाटतं वन ऑफ द बेस्ट एंट्रीज आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन मधली. आणि तुमचा नाच म्हणजे मी पडलेच मेले इकडे हसून हसून. तर ह्या अत्यंत दर्जेदार परफॉर्मन्ससाठी सेल्फी हवीच. मित्रांनो, मे महिन्यात जसा उन्हाचा ताप असतो तसा कधी कधी पाहुण्यांचा ताप सुद्धा असतो बरं का. आज आपल्याकडे येणारे असाच एक पाहुणा. बघूया तो कुठल्या प्रकारचा ताप देतोय. येत आहेत बोंगाट टीमचे कॅप्टन स्पॅडी आणि सुप्रिया. चली म्हणजे काय, मैत्रिणीकडे चालले मी. काय रेणुकाताई, आज सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे जरा आरामात सगळं चालू द्या. गावावरून ना फोन आलाय हो, कोणतरी पाहुणे येणार आहेत म्हणे. कंटाळा येतो. आता हे पाहुणे आले ना की जात नाही. ताई पाहुणे यायच्यात मी इथून कल्टी मारते. पठारे 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 पठारे. अरे हा रे पाठारे. खैरवत थे सारे. आज माका कुणीतरी यांचो ॲड्रेस सांगा रे. बाई एक मिनिट म्हाका सांगा. आकडे वा म्हाका सांगा ते पाठारे खंय रवतात. पाठारे रवतात, हो. आम्ही पण पाठारेच. तुम्ही पण पाठारे. हा, हा. मला सगळ्या बिल्डिंगी सगळे पाठारेच रवतात. नाही म्हणजे दोघं तिघ जण. तुम्हाला नक्की कोण हवंय? माका ना तर सुप्रिया पाठारे वया होता. मग मीच हो काय अगो शेंबड्या. हा केवढा मोठा झालास तू. हा अगदी अशी म्हशीसारखा वाढलास एकदम. एखाद्या रेडकाची मोठी बहीण सोबत एवढा वाढलास तू. हा अजून पण शेंबड्याचा रुमाल बरोबर असता काय गो तुझ्या. काय गो शेंबड्या. एक मिनिट. कोण आहे तुम्ही? कोण आहे? माका नाही ओळखलं. कोण? अगो मी परब तुझ्या बापसाचं लंगोटी यार. असं काय करतात, ओळखलंच नाही माका. अच्छा परब काका तुम्ही. हा. इथे कसे मुंबईत इथे येणं? कसं म्हणजे काय झालं माहिती आहे, घराकडनं तिकडनं गावाकडनं गाडीत बसलोय त्याच्यानं निघालोय. ते राजापुरातनं निघालं तर काय झाला तर माका उमती लागली भूक. तर म्हणून चणे पुटाने घेतलंय आणि मग ते खांडेकरांच्या वयवरनं अशी गाडी आहे ना त्याची हायवे लागली आणि इलय गो मुंबईत. कळलाच नाही माका. नाही तुम्ही कसे आलात ते विचारत नाहीये. कारण काय? कारण काय अगं तू आता होय मुंबईत असताना दुसरा कारण कसा हवाय माका शेमडे. एक मिनिट आधी तुम्ही त्या नावाने मला हाक मारू नका आता प्लीज. शेमड्याबद्दल तू का ऑब्जेक्शन हा. आता मी तर लहानपणापासून का बाबा शेमडेच म्हणतोय पण ते शेमडे मस्त वाटतात. शेमडे असे तारा एक कळायचे ना आणि ही पोरा तुमका सांगतोय त्याच्यावर ना असे हार्प का काहीतरी वाद्याला तर असे खेळायचे तरंग असे. ही तार काय. एक मिनिट तुम्ही एकतर सोसायटीमध्ये मोठे शेंबडे करू का? सॉरी शेमडे मी काय म्हणतो. बास हो काका बास. गो कायला गो अशीच मस्करी केलं. चल जरा भुतूर तरी घे माका. नाही मला बाहेर निघायचंय. काय बाहेर जातं अगं असं काय करता. अगं मेला एवढ्या म्हातार एवढ्या उन्हात आणत नाही काहीतरी लिंबू सरबत बिरबत दी. नाही मला उशीर होतोय. मला निघायला हवं. एक काम कर मग तू जाऊन ये. मी बसून राहतोय. मी तुझ्यासाठी लिंबू सरबत बनवतोय. हो लिंब नाही येत ना घरात. लिंबा माका माहिती होती तुमच्याकडे नसणार. हे बघ गावाकडनं आपल्या शेतातली लिंब आणलंय मी. हे घे चल हे लिंब घे. मग नाही
नाही पण मला महत्वाचं काम आहे ना, जावं लागणार मला. अरे बाबा, मग आता काय करायचं? मग मी कसं येऊ तुझ्या वांगडा? तू एक काम कर, तू जाऊन ये, मी हयच तुझी वाट बघतोय. जा. इकडं नाही. मग या 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 आता. या कोकणातलं असं आहे, असं सोडूच आहे नाही. हा या जुना खोडा असा कसा सोडताय? आता या. येत अगो म्हातारो माणूस काय शर्यतीत लावलंच त्या का कामाक? वा 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 वा, संपला घर. काय गोया, एवढाच घर मेल्या. सजवलंच मात्र मस्त तुझा घर. गोपट शेंबड्या, नाही सॉरी सॉरी सॉरी, असं असतं का? आता शेंबड्या बरा वाटत नाही ना, सारखा सारखा शेंबड्या. पण मी काय म्हणतो, एवढा ना आपल्या गावाकडे कोंबड्यांचं खुराडे असतात नाही गो. मुंबईतली लोकांका बरा तुमका सवय झाली एवढ्या कोंबड्याच्या खुराड्यात राहूची. पण माका अजून पण आठवतात त्या खुराड्याच्या बाहेर तुम्ही सगळ्या मैत्रिंगी अशा खेळत असायची. तुझी ती रोहिणी, तुझी ती संहिता, तुझी ती स्मिता, सगळ्या अशाच्या खेळत असायचं. आणि ह्या पर तार वाजवता. अहो काका, मुंबईत हे एवढं घर घेणं सुद्धा किती मुश्किलीने घेता येतं माहितीये का? काय किंमत मोजावी लागते. हो, मुंबईत घर घेऊचा म्हणजे नुसती पैशांचीच किंमत नाही मोजूची लागत गो. नाही नाही काय नाही. बरं म्हातारा जरा काहीतरी पाणी बिनी दे, जरा काहीतरी. हा देते पाणी दे देते. पिऊ. हा, कसं अरे सुकलं रे बाबा. हा हे घ्या, पटकन प्या. हा हा काय काय काय, ओ गुळणी नका करू. ओ काका, गुळणी तिकडे नका करू, तिकडे बेसिन आहे तिकडे द्या. हा तिकडे गॅलरीतलं काय, खाली माणसं राहतात. काय करताय तुम्ही? हे बघा तिकडे बेसिन आहे, तिकडे हे बघा हे बघा हे बघा हे बघा इकडे हे बेसिन आहे. ह्या बेसिन मध्ये कशा बेसिन वया? हा, म्हातारा का आता एवढ्या लांब तिकडे धाडशी बेसिन तेवढ्या झाडाक जरा पाणी मिळालं. आता झाड बघ कसाचा भरून ये तो. अहो प्लास्टिकचं आहे ते झाड. अरे अरे अरे, तुम्ही शहरातली सगळी माणसातली माणसाला झाडा पण प्लास्टिकची. काय करायचं आता? अहो ही सोफास्टिकेटेड सोसायटी आहे ना, इथे असं कुंड्या वगैरे लावायला देत नाही आम्हाला. आणि हे असं घाणेरडे असे आवाज करणं, हे गुळण्या बिळण्यात चूळ भरणं इथे नाही चालत. अरे वा रे वा, गुळणं चालत नाही म्हणजे काय? मागे तुमचं तो दिल्लीचं गेट इल होतं तिकडे गावाकडे, असं गुळणं करत होतं. कोण 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 आहे? दिल्लीचं गेट. दिल्लीचा? अगो असं सुटा बुटा दिलं होतं, चष्मा बिष्मा लावला नव्हतो. आणि असं अहो काका, तुम्हाला बिल गेट्स म्हणायचंय का? तोच तो बिलगेट का फुलगेट का हाफ गेट माका नाही माहित. तो इलो होतो तिकडे गावाकडे. शेतीतल्या पाण्याची चौकशी करू, तर शेतीतल्या पाण्यानं जास्तीत जास्त पाणी शेतीत घालून आणखीन जास्तीत जास्त शेती कशी करायची त्या सगळा बघत होता. ताच पाणी घेताना आता घेताना चूक माझ्या समक्ष त्यानं तुकला आणताय गुळणे करून माका सांगता. हो, बिल गेट्सने चूळ भरली होती. हो. कल्पना सुद्धा भयानक आहे. चला चला उशीर होतो, निघूया. चला. नाही नाही, बघ काय तू काय टेन्शन घेऊ नको. माझं काम झालं ना की मी लगेच निघतलंय गावाकडे. हो, अहो काय एवढं महत्वाचं काम आहे तुमचं? अगो ते पेन्शनच्या ना बँकेत ना फोन इलो होतो की बाबा हे हयात हत की नाही, जिथे हत की मेले हत, तर त्यांच्या तिकडनं अपॉइंटमेंट दिली होती, तर त्याच्यासाठी इलं होतं. बघ बघ किती तारखेची अपॉइंटमेंट हा होती? ऑगस्ट महिना. ऑगस्ट मे, अहो 3 महिने आहेत अजून. नाही नाही, ते 2016 असत. 1 वर्ष आणि 3 महिन्यानंतरची तारीख आली. अहो मग एवढा वेळ काय करणार? नाही नाही, तू काय टेन्शन घेऊ नको. हा तवसर मी हयच राहतलोय तुझ्या वांगडा. हो नाही नाही, हे तू बघा काय काका. टेन्शन घेऊ नको. चला बाबा, सगळा सामान काका, सुमान ऐका घेवा. ना. कामाचे वस्तू पहिले घेवा. कामाचे वस्तू. हो, एक मिनिट, हे काय करताय? अगो आता माझी यामाची वेळ झाली ना, जरा याम करतोय. ह्या वस्त्र असता माझा, कुठे कुठे व्यायाम वर करताय? गच्चीत जाऊन याम करतोय. अहो काका, तुम्ही हे लंगोट घालून टेरेसवर जाणार? असंच कसं जाऊ? बरं नाही दिसत ना, त्यात लंगोट घालून जाऊ. नाही नाही असं काय ते करत? बाजूला. नाही, नाही, लंगोट तुम्ही असं- बाजूला ठेवा असं तिथे. धरतलंय, अहो, बाजूला ठेवा काका. असं धरतंय, काका, कळत नाहीये का तुम्हाला? हे बघा, मी जे काही तुम्हाला बोलेन ते तुम्हाला परखड वाटेल, पण प्लीज तुम्ही इथे नाही राहू शकत हो. सोसायटीला ते मान्य नाही. सोसायटीक मान्य नाही आणि तुका पण मान्य नाही ना. बरोबर गो. यो असलो गावंडळ काका कशाक ठेवून घेशा घरात? हा, नाही राहायचंय जास्त दिवस. हा, हे बघ, ह्या रिटर्न तिकीट परतीचा संध्याकाळी परतच्या गाडीनं जाणार आहे मी. आणि तो कागद बिगद होतो ना अपॉइंटमेंटचा, तो सगळं खोटं होतो. काय नाही, मीच बनवलं होतं त्या. नाही नाही काय नको बोलू गो. एवढा मोठा शहर तुमचा, मोठा शहर, माणसा एवढी छोटी छोटी छोटी. हा,
चला तुमका स्वतःच देऊक वेळ नाही तुमच्याकडे, तुम्ही बाकीच्या लोकांका काय वेळ देणार गो? आणि माणसांची अडचण होता नाही गो तुमका. हा, आणि आमच्यासारख्या गावच्या माणसांची तर जास्तच. काळजी करा नको. 2 तिकीट संध्याकाळच्या गाडीन परत जातलंय. 2 तिकीट? 2 हो, एक माझी आणि एक तुझ्या लेकाची, प्रणवची. का? एक औसा गावाक माहिता औसा सारखी आठवण काढत असता तुझी, तुझ्या लेकाची, नातवाची. जावई बापू कसे असतले, नातू काय करत असतलो. तुझ्या नातवाक नाही आजोबा आणि माका नाही नातू. मीच तुझ्या औशिक सांगितलंय बायगे, दे काय देवचा था माझ्याकडे. मीच जाऊन तिकडे मुंबईत जातय आणि तुझ्या लेकराक घेऊन येतय. खय गेलो काय तो प्रणव? स्विमिंगला गेलाय. उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे ना. स्विमिंग करतले उन्हाळ्याच्या सुट्टीत त्या 3 फूट पाण्यात टँकर मध्ये. माझ्या वांगडा धाडून देते का? असो हिरीत ढकलून देईन. अगो म्हणजे पाण्याची भीती जायत त्याची. त्या 3 फूट पाण्यात पाण्याची भीती नाही जायत. एकदा ढकल लावून ना हिरीच्या पाण्यात की बरोबर पोरा शिकतले. हो शिकत जा. आणि ह्या ठेव, हे घे, ह्याच्यात लिंबा हत, हा काजू हत, हा कोकमा हत, सगळा हा. कशाला एवढं आणलं? कशाला काय नाही, हे तर कायच नाही. आणखीन खाली आहेत ना 5 आंब्याच्या पेटी होत. हा 1 गोणी नारळाची, हा 1 गोणी तांदळाची, हा 1 गोणी पोह्यांची. हा अहो काका, कशाला एवढं आणायचं? संस्कृती लेकरा, संस्कृती. लेकीकडे जाताना ना असेच मोकळ्या हाताने नाही जात ना आपण. आपल्याकडे रीत नाही तशी. हा आणि ते काजू बिजू होत ना, ते खाऊन घ्यावा. जावई बापूंका पण सांगा काजू खावा, शामडा गळूची कमी होती. काका. अगो म्हणजे सर्दी जायत मेल्या मरत. बरं बसा, तुम्ही चहा करते. नको चाय बी काय नको, जरा तर लिंबूचा सरबत कर. ह्यो कोण गो खिडकीत न दिसता? कोण ह्यो हाडको? हडको नाही, आपल्याच गावचा आहे, आम्ही रडकर. हाडको सगळे चिडवायचे आम्ही एका. हडको काय रे मेला, सगळा तवा पण ना सगळ्या गावातल्या पोरांका घ्यायचो. स्वतः काहीतरी फळकूट घ्यायचो, त्याच्यावर काहीतरी मार्किंग बिर्किंग केला नव्हता. असे डबे बिबे घेऊन सगळे वाजवत बसायचो. हकडे येऊन पण ताच करतस. बरं काय शिकलंच बिकलंस तरी मा जरा वाजवून दाखव. एक मिनिट बसा खाली बसा. 100 एपिसोड हो घेते आता. 100 एपिसोड बुलेट ट्रेनचे ह्याच वाजवता. टाटा 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 टाटा. सगळ्यांना आपल्या मातीचा, आपल्या मातीतल्या माणसांची आठवण येईल असा परफॉर्मन्स होता. खरंच खूप सुंदर आणि मार्मिक परफॉर्मन्स. खूपच सुंदर. रेणुकाताई, पॅड्या, रडवलंस यार तू. आणि सुप्रिया, तू पण मस्त साथ दिलीस. खूप छान, वेगळा ॲक्ट, पण खूप मस्त. लिहिलेला पण खूप चांगला आणि परफॉर्म तर फारच चांगला केलेला. थँक्यू. मकरंद सर, मला असं वाटलं की सुप्रिया तू खरोखरीच इमोशनल झाली असावीस या ॲक्टमध्ये, कारण ते बघताना ते जाणवत होतं. आणि पॅड्या, तू अप्रतिम काम केलंस. म्हणजे स्पीचलेस ज्याला आपण म्हणतो तसं तुझा परफॉर्मन्स आहे. आणि म्हणजे तू वाटलास तो मुळात आजोबा, आणि तू त्याच याचा. आणि खरं तर आपण सगळेच इमोशनल झालो. मला असं वाटतं की आपण काहीतरी जे गोठलेलं आहे आपल्या आतलं, ते अशा कुठल्या तरी टिचकीनं नेहमीच उघडलं जातं आणि आपल्याला तसं होतं. म्हणजे दलाई लामा म्हणतात तसं, घरं मोठी झाली पण माणसं खूप छोटी झाली. पॅड्या, तू अप्रतिम काम केलंस. सुप्रिया, तू खूप उत्तम साथ त्याला दिलीस. क्या बात आहे, अभिनंदन. वेगवेगळे विषय, वेगवेगळे कॅरेक्टर्स, तुम्ही बोलण्याच्या पलीकडे झालात. खरंच थँक्यू हो. सो आणि मच. त्या नादात पॅड्या, तुझ्यासाठी उभं राहून टाळ्या वाजवायचंही मी विसरून गेलो. सो स्वीट. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. या अतिशय मार्मिक परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. मित्रांनो, खूप सारी माणसं समस्येतून सुटण्यासाठी देवाचा धावा करतात, पण काही माणसं भूतांचा धावा सुद्धा करतात बरं का. आणि आज इथे 2 जण मिळून करतायत प्लॅनचेट. बघूया त्यांच्या प्लॅनचेटवर कोणता आत्मा येतोय.
येत आहेत बुंगाट कल्लाकार संदीप, प्रसाद आणि जोकर ऋषिकेश. नको नको ना यार नको ना नको घाबरू काय भूत आहेत भूत घाबरतात ते मला. माझ्या वशमध्ये आहेत ना भूत. डोळे डोळे बघ डोळे बघ डोळे बघ. अरे दिसतच नाहीये. आत गेलेत. बोल बोल बोल. ए संदीप मला सांग ब्लँकेट केल्यानंतर खरंच आत्मा येतात का रे? तुला ब्लँकेट घेऊन मध्ये मारेल. ब्लँकेट नाही रे ब्लँक स्टेज. काय ब्लँकेट रे ब्लँकेट. कोण बोललंय संदीप काय? कोण बोललंय? चल 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 जा तिकडे डरमात. आणि तू तू तुझा मोरीत चल चल. तो पायपामध्ये झाले. ए बाहेर 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 साला पाणी चोकअप करतो. चल. भूत आहेत भूत कब्जात आहेत माझ्या भूत. तू घाबरत नाही ना? कब्जात केलंय भूत. नाही घाबरत ना तू? अजिबात नाही घाबरत. चल चल घर दे घर दे. घर माझ्या नावावर नाहीये रे. अरे घर दे मध्ये ती चाट दे चाट चाट. हे बघ हे बघ. ठेव लवकर ठेव. ठेव लवकर ठेव लवकर लवकर ठेव. 100 रुपये दे. 100 रुपये कशाला? ते आपलं 100 रुपये लागतात इथे ठेवायला. 100 रुपये नाही पण आपलं 5चा कॉईन ठेवायचं असं ठरलं होतं ना? 5चा ठरला होता. मग? माहिती तुला. मग ठेव ठेव 5 ठेव. हा. लुक्या ठेव ठेव 5 हा, ठेवला. हा, चल. आता मेणबत्ती दे मेणबत्ती दे. हा, मेणबत्ती. लवकर दे मेणबत्ती. ठेव ठेव चल. बोट ठेव. हा आता सांग कोणाला बोलवायचं. मोगॅम्बोला बोलो मोगॅम्बो. वे ऐसा मारूंगा तुझे बहुत मारूंगा मैं. संदीप काय होतं तुला? काय नाही मग. अरे तुझा बापाने बोलवलं होतं का सेलिब्रिटी 5 रुपयाच्या कॉईन मध्ये. हा बघ हे सेलिब्रिटी यांना विचार किती पैसे घेतो. 25,000 40,000 60,000. फक्त मी आणि प्रसादच स्वस्त मध्ये जातो माहिती का. ठीक आहे मग एक काम कर संदीप तुला कोणता ऍक्टर आवडतो त्याला बोल. आपला अशोक कुमार. रेलगाडी 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 20 स्टेशन बोले रुक 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 रुक. अशोक कुमार. लहानपणापासून मी त्यांचीच गाणी ऐकतो ना. अशोक कुमार. त्यांची गाणी. अरे तुला किशोर कुमार म्हणायचंय का? इडली ते इडलीवाले हे गाडीवाले. छन्न पकैया छन के ऊपर छन 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 छन. छान बोलतेस रे तू. बोलो त्यांना बोलो. चल मी बोट ठेवतो. बोट ठेव. हा आणि आता बोल. हा अशोक कुमार या. अशोक कुमार लगेच या. लगेच हा शब्द नको बोलू. अशोक कुमार या असं बोला. अशोक कुमार या. अशोक कुमार लगेच. अरे लगेच नको बोलू ना. पहिलीच वेळ मी बोलतो हा. अशोक कुमार लगेच या. अरे हे काय मी बोललात लगेच या. आधी लगेच आला. आता मी येतोय. कोणाचा आवाज होता? कोण बोलले? कोण आहे? मी मेणबत्ती का विझवली. माझा आज बर्थडे आहे. वा प्रसाद वा. कोण तुम्ही. हॅपी बर्थडे सर. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. कर ना कर जा बड्डे कर ना बड्डे कर ना कर. कोण तुम्ही कोण. मी अशोक कुमार. अशोक कुमार. तुम्ही अशोक कुमार आहात? हो.
खरंच अशोक कुमार आहे? हो जा ना जा 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 मला 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 पटलंय तुम्ही एकदम 24 कॅरेट अशोक कुमार आहात. काय ना ते भूत आणि आत्मा आल्यानंतर त्याचा सोसाट्याचा वारा सुटतो, असा ढगांचा गडगडाट होतो, विगांचा कडकडाट होतो. ते सगळं रामसे बंधूच्या फिल्म मध्ये ओरिजिनल आत्मा येताना असं काही होत नाही. तरी पण तुला इफेक्ट हवेत मी देणार. मी देणार. आमिर ढगांचा गडगडाट सोड. पाणी लिकेज झालं वाटतं. पाणी बरं विजांचा कडकडाट सोड. परत पाणी लिकेज. नळ बंद करून ये रे. तुला जर जमत नसेल ना तू शो सोड. म्हणजे रिहर्सलच्या दिवशी जे शो घेतेस ना तू सोड. रिहर्सल करतो इथे माती खातो. ते सॉरी ऍडजस्ट करते. रिहर्सल नसली तर होतं. तुम्ही अशोक कुमार ना? हा मग कुमार शानू तुमचे कोण? ते माझे गायक लागतात. तुम्ही ऍक्टर अशोक कुमार आहात ना? नाही मी वेटर अशोक कुमार. मग ऍक्टर अशोक कुमार कुठे आहेत? ते वारले. ते माहिती आहे आम्हाला वारलेत, पण ते आता स्वर्गात कुठे आहेत? नाही ते स्वर्गात पण वारले. केवढे जुने आहेत म्हणजे त्यांना मोक्ष मिळाला. केवढे जुने आहेत ते. पण तुम्ही काय आलात? आम्ही ऍक्टर अशोक कुमार यांना बोलवलं होतं. मोठं बोलू नका. तुम्ही ऍक्टर अशोक कुमार आहे. तुम्ही बोलात अशोक कुमार या. वरती भोंगा वाजला अशोक कुमार. मी फुकट बसलो. म्हटलं काय बोलता? बाबा जा बाबा सुपारी आले मारून ये. इकडे बस. जा तुला बोलत जा. त्याला नाही तुला. मला मी काय बस. मी काय केलंय? आता मी आलोय तर माझं एक काम करा. काय काय? माझ्या हातात खूप ओव्हर ऍक्टिंग करता तुम्ही. माझ्या हातात हात घेऊन माझं भविष्य सांगा. अहो आमचं भविष्य सांगा ना. तुम्हाला बोलवलं आम्ही. सांगा ना माझं भविष्य सांगा ना. तुझं भविष्य सटवी पण सांगू शकली नाही रे. अरे घाई केलीस म्हणजे लिहायच्या आधीच पळून आलास. मी काय सांगू तुझं भविष्य? माझं भविष्य सांगा ना. नाही तुम्ही ज्या वेळेस मेला ना तेव्हा तुमचं भविष्य संपलं. पंचांग पण जळालं. पंचांग पण जळालं. नाही माझं भविष्य म्हणजे माझ्या आत्म्याचं भविष्य सांगा. माझ्या आत्म्याला मुक्ती कधी मिळेल सांगा ना. सांगा ना. माझ्या आत्म्याला मुक्ती कधी मिळेल सांगा. सांगतो तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा जेव्हा पूर्ण होतील ना तेव्हा तुम्हाला मुक्ती मिळेल. हा मग करा इच्छा पूर्ण. आम्ही काय इच्छा पूर्ण कारण करणार? तुम्हीच मला बोलवलंय. माझ्या इच्छा पूर्ण करा ना. माझ्या इच्छा पूर्ण करा ना. मी पाया पडतो ना. तुम्ही तुमच्या मानगुटीवर बसेल. अरे काय याला काय अर्थ आहे? मानगोटीवर मानगोटीवर. अरे आमचे मान केवढी तरी. माझ्या मुलाला सायकल हवी. तुम्ही द्या ना त्याला. घेऊन द्या ना सायकल. म्हणजे माझा मुलगा मला बोलला बाबा मला ना सायकल हवी. म्हटलं बाबा चल. मी त्याला बाजारात घेऊन गेलो. त्याला बाजारात जात होतो. आम्ही रस्त्यात जात होतो तेवढ्यात एक भरधाव मोटरसायकल माझ्या दिशेने आली आणि मला ठोकला. अरे मग तुम्ही मेलात? नाही मी उडून दुसऱ्या रस्त्यावर गेलो. तिथे सावरला बघतो तो समोर एक मोठा डंपर माझ्या दिशेने प्रचंड वेगाने येत होता. आणि मग तुम्ही मेलात? नाही मी शितावीने स्वतःला सावरलं आणि सावरता मी गटरात पडलो. डोक्याला मार लागून तुम्ही मेला? नाही त्या गटरात डेंग्यूचा मच्छर होता. डास तो मला चावला आणि मला डेंग्यू झाला. आणि मग तुम्ही मेलात ना? नाही ना. हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथे डॉक्टरांनी मला चुकून एकदम वेगळं असं इंजेक्शन दिलं. विषारी इंजेक्शन दिलं आणि माझं तुम्ही मेलात? नाही त्या चुकीच्या इंजेक्शनमुळे मला असा डाऊट आला की मला HIV झाला. HIV त्यामुळे नर्सला रिपोर्ट काढून सांगले. नर्स धावत आली माझ्याकडे. अहो तुमचा रिपोर्ट आला. तुम्ही HIV निगेटिव्ह आहात. आणि या धक्क्याने मी अटॅक घेऊन गेलो. HIV निगेटिव्ह कसं? अहो पण HIV पॉझिटिव्ह असल्यानंतर माणसाला HIV होतो ना. वर गेल्यावर कळलं मला. 4-5 पॉझिटिव्ह माणसं भेटले. बोलले बी पॉझिटिव्ह. तेव्हा मला कळलं. प्लीज माझी इच्छा पूर्ण करा ना. माझ्या मुलाला सायकल घेऊन द्या ना. हे बघा आम्हीच भाड्याने सायकल घेतो. 20 रुपयाच्या भाड्याने. 10 रुपये आणतो. मी 10 रुपये आणतो. आम्ही कुठून देणार तुमच्या मुलाला सायकल? प्लीज द्या ना.
देतो देतो सायकल बाबा ह्याने खिशात हात टाकला हा देईल हा ते असतं भूत जज्बाती असतं जो हात टाकतो ना त्यालाच द्यायला अरे, हे लागतं काय तू तुझं? दे. हा नाही दे दे तूच दे तुम्ही हात टाकला तूच दे हा दे ठीक आहे हे माझं क्रेडिट कार्ड स्वाईप करून घ्या. नाही नाही ते तुम्ही स्वाईप करा आणि माझ्या मुलाला सायकल द्या ना स्वाईप साहेब द्या ना साहेब हा, ठीक आहे, ठीक आहे, देतो. चल, 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 चल. थांबा ना आता थांबा ना माझ्या मुलाला आणि बायकोला आहे ना नाटक ऐका ना नाटक बघायचं नाटक अजून नाटकात पण जीव अडकलाय का तुमचा हो तो काय केलं जातच नाहीये म्हणजे माझा मुलगा आणि बायको मला बोलली चला ना नाटक बघूया आपण नाटक म्हटलं चल मी त्या दोघांना रस्त्याने असा हात पकडून चालत होतो तेवढंच समोरून एक प्रचंड वेगात भरधाव वेगात अशी समोर एक मोटर बाईक आली आणि आणि मला- तिने तुम्हाला उडवला त्याच्यानंतर तुम्ही रस्त्यावर पडलात सावरण्यासाठी समोरून बघतात काय डंपर आलं डंपरला तुमची धडक लागली तुम्ही बाजूला पडल्यानंतर तुमच्या डोक्याला मार लागलात आणि त्या नाल्यामध्ये पडल्यानंतर तुम्हाला डेंग्यूचा डास चावलात आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर तुम्हाला एक दूषित इंजेक्शन देण्यात आलं तुम्हाला वाटलं अरे बापरे मला HIV निगेटिव्ह झालं की काय आणि त्या धक्क्याने तुम्ही मेलात. वा ऋषा वा शिकला अभिनय वा चल वा वा नाही असं काहीच नाही झालं सिग्नल लागला मोटरसायकल कचकन थांबले मी आणि बायकोने आणि मुलाने असा रस्ता क्रॉस केला आणि समोर थिएटर मध्ये गेलो तर बघतो तर काय प्रयोग हाऊसफुल हो पण नंतर तर सगळं मी गटरात तसं झालं प्लीज माझ्या मुलाला आणि बायकोला नाटक बघायचं आमच्याकडे 2 तिकीट आहेत तुमच्या पोराला आणि बायकोला देतो आम्ही तिकीट 2 नाही 3 काढा 3 तीन का काय लहान झालं 3 हा मला भूर आहे काय पण मागशील का तू केलं का तुला काय कळतं का शांतपती करायला आला पाय पडतो द्या ना माझ्या मुलाला द्या ना तिकीट द्या काढत 3 द्याल ना थँक्यू ऍड्रेस घेतला ऍड्रेस घेतला माझ्या घराचा ऍड्रेस येतो अरे वा आत्मे पण कार्ड ठेवायला लागलेत वाटतं कळलं थँक्यू दादा तुमच्यामुळे माझ्या आत्म्याला मुक्ती मिळणार दादा थँक्यू तुमचे मी चावला हा बंड्या ऐक आपण त्या स्टेशनरीमधनं ते प्लॅनशीटचं चार्ट विकलं ना ते 2 पोरं आता घरी येतील तुझी सायकल आईची पैठणी आणि नाटकाचे 3 तिकीट घेऊन ते व्यवस्थित माझ्या फोटोला हारबीर घालून ठेव आणि याही बाबांचं नाव काय विचारलं तर सांगायचं अशोक कुमार कळलं चल ठेवतो फोन अशोक कुमार सर सॉरी तुमचं नाव वापरून काय करतो माफ करा तुम्ही तिघांनी पण फार ऊर्जेने अभिनय केला विशेषतः संदीप तू नेहमीप्रमाणेच खूप छान आणि आज ऋषिकेश तू खूप चांगला होतास क्या बात आहे बढिया तू काम केलंस आणि प्रसाद तू हा लिहिला पण वेगळा होतास आणि तुझं कामही वेगळं होतं तुमच्या तिघांचीही ही गंमत आम्हाला आवडली क्या बात रेणुकाताई मीही खूप केलाय प्लॅनचेट आणि बरीच भूतं अशी अशोक कुमार टाईप आम्हीही बोलावलेली आहेत पण ती खरी आली नाही थँक गॉड पण मस्त होता मला अत्यंत आवडला ॲक्ट व्हेरी एंटरटेनिंग गुण बघूया मकरन सर रेणुकाताई क्या बात है अभिनंदन तुमचं तुम्ही बसू शकता थँक्यू सो मच थँक्यू मित्रांनो आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आता आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर तेव्हा पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला